गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे संडे. नेहमीप्रमाणे मी एकदम ड्यूड दिसतोय. ड्यूड ड्यूड डूड डूड ड्यूड आणि मराठी मीडियम आहे ना, ड्यूड. आणि प्रियंका, इंग्लिश मीडियम आहे ना, सांगते ना तुम्हाला. मग प्रियंका ॲव्हरेज गर्ल. आणि तुम्ही आम्ही चाललोय भाजीपाला आणायला चंदननगरला. प्रियंकाला आज पहिल्यांदा दाखवतो भाजी मार्केट चंदननगर सकाळचं. म्हणजे बॅग आणि हे अडचण होते ना. घेते का तू भाजीपाला इथं? थांबतो गाडीवरच. सकाळ सकाळ गर्दी जास्त असते. आता 9, 9:30, 10पर्यंत मग कमी होत जाते गर्दी. विवान एकदम फ्रेश झाला आहे. मी पण आंघोळ केली आहे आणि आम्ही चाललो आहे आता वॉकसाठी. घरात काय कामं वगैरे करू देत नाही विवान, त्यामुळे म्हटलं चला आपण एक चक्कर मारून येऊ. सर्दी वगैरे कमी झाली आहे, बंद नाही झाली, फक्त कमी झाली आहे. पुढच्या महिन्यात विवानचा बड्डे आहे, त्यामुळे म्हटलं जरा हेअर कट करू. मिशन सक्सेस होतं का फेल होतं आहे विवानच्या हेअरकटचा. फर्स्ट टाईम बाहेर घेऊन आलो आहे. पहिल्यांदा घरीच केली होती मी, आणि त्याच्या आधी टक्कल केला होता. आप खेलने का देख रहे हैं. थोडा थोडा लगेगा नहीं, पकड़े रहिए. किती एक मिनिट, एक मिनिट. कुछ नहीं होगा बेटा, कुछ नहीं. एकदम ऐसे ना. यहाँ से आपको आना पड़ेगा. मम्मा घरी तिकडे तिकडे काय चाललंय? काय अच्छा अच्छा काय अभी निकलू क्या है आपको यहाँ से करना होगा ना. हाँ अजून करशील. थोडं नको फक्त कटिंग मारायला पडायची आपल्याला. ते दे बरं हातात मग लाकडं. अरे पाऊस यायला लागला. हे बघा मित्रांनो, पाऊस यायला लागला. विवान इकडे बघ, आपल्या ब्लॉगमध्ये सांगू दे कशी दिसते कटिंग. अरे 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 पाऊस यायला लागला. हा इथे थांबली आहे. आता कटिंग केलेली आहे आम्ही, आणि याला बिना कपडे घालता आम्ही घरी घेऊन चाललोय. एवढा त्रास नाही दिला, पण ठीक आहे. होईल का म्हणजे 1 महिन्यात वाढेल का तू? हो आरामशी. आणि आता जरी राहिले तरी चांगला दिसतो क्यूट बॉय. मित्रांनो जेवण करायचं आहे आता. बघा मस्तपैकी इथे बाजरीची भाकरी आहे, कढी, कांदा, लिंबू, आणि इथं आहे स्पेशल आयटम आपला. अरे राईस. इथं आहे आपला स्पेशल आयटम मटन करी. 2 दिवस भेटलेत आपल्याला नॉनव्हेज खायला, तर आय एम अ नॉनव्हेज लवर. मस्तपैकी बाजरीची भाकरी चुरून मुरून खाऊ. कढी आणि भात आई आणि प्रियंकासाठी, कारण प्रियंका नाही खात, आई पण नाही खात नॉनव्हेज. आय एम ओनली नॉन व्हेजिटेरियन. मस्तपैकी ताव मारू आता. ज्याच्या त्याच्या चॉईसचा प्रश्न असतो, जज करू नका मला, डोंट जज मी. बघा मित्रांनो, काल प्रियंकानी नोवाचं स्ट्रेटनिंग किट मागवलं होतं. कसं वाटतंय? गरम होतंय का काय? काय त्याचं यूज आहे पहिलं ते सांग. स्ट्रेटनिंगसाठी आणि कर्लसाठी. कर्ल पण आणि स्ट्रेटनिंग पण. तू काय करते? स्ट्रेटनिंग. तुझे तर ऑलरेडी स्ट्रेट होते ना. थोडं कर्ल आहे ना. मग काय करतं? गरम करून फक्त तसं करायचं. आम्हाला संध्याकाळी एक कार्यक्रम आहे, बघायला मिळेल तुम्हाला पुढे. त्यापेक्षा आपलं बरं आहे, एकदम असा बेल्ट लावायचा आणि मागं सोडून द्यायची. स्ट्रेट वाटत नाही तुम्हाला?
वाटतंय पण एवढं असं ड्रास्टिक तरी नाही वाटत की 0 to हिरो असं थोडंसं वाटतंय. सगळं शिक्षण घेतले तू थोडं घेऊ का त्याच्यामध्ये हात अडकला तर काय होईल करंट करंट लागतंय. दाखव ना साईडला जरा तेल लावलंय ना व्हिडिओच काढ. तेल नाही लावलं, तेल लावल्यावर मशीन खराब होते. आईचं पण करते ना थोडं अलीकडे मस्त दिसतंय. बघा मित्रांनो आम्ही रेडी झालोय. किती कपडे बनते हां ग्रीन कलरची ही पण इकडे बघा एकदा आईने बघा केस स्ट्रेट केलेत. प्रियांकाने हेल्प केली आईला काहीतरी एक्सपेरिमेंट केलाय मस्त झालंय. मस्त मस्त एकदम आमच्या ह्याचीच साडी नेसली ती बेबी शॉवरची कारण आम्ही पण चाललोय बेबी शॉवरलाच. ग्रीन ग्रीन मस्त वाटते यार का साडी सिनेमा. Time I try to fit in, it ends up in misery, yeah. Socializing doesn't fit me, but I can get हे बघा मित्रांनो आम्ही सगळे कसे रेडी झालोय. देवांचा हेअरकट केलाय मस्त एकदम. आली असत नाही का तू घे ना तू चालवतो बरं चालव. चला मित्रांनो आम्ही चाललोय रेडी होऊन जसं मी सांगितलं बेबी शॉवरला. स्नेहलच्या प्रियंकाची फेवरेट काय बेस्ट फ्रेंड फेवरेट नाही स्कूलमेट कॉलेजमेट अजून स्कूलमेट होती ना. वाकडला चाललोय आम्ही बाय द वे. हॅलो मावशी आम्ही हा कुठे तुम्ही कुठे आहे तुम्ही? तिथे चौकातच आहे ना? तुलसी हॉटेल हा ठीक आहे. हॉटेल आहे ना इथे त्याच्या मागेच आहे. मला गेलो होतो पण काय आठवत नाही. आई आहेत काय तुमच्या? हा सासूबाई. बघा मित्रांनो आलेलो आहे आम्ही बेबी शॉवरसाठी. दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात. इकडे बघ दोघांनी एक मिनिट. मोठी सोसायटी आहे तर मोठ्या सोसायटीचा हा फायदा असतो. त्यांचा हॉल पण असतो चांगलं छान लॉन आहे इथं तर ॲम्युनिटीज असलेला फायदा असतो. आज आम्ही बेबी शॉवरला आलो आहे तर बेबी शॉवर कार्यक्रम मग त्यांना वेगळा हॉल बुक करायची गरज नाही पडली. काहीतरी जे चार्जेस असतात ते सोसायटीला द्यावे लागतात. मग ते चार्जेस दिले मग होऊन जाते अरेंजमेंट. हा फायदा असतो मोठ्या सोसायटीचा. तुम्ही इकडे बघा तुम्ही इकडे बघा. हे बघा मित्रांनो विवानी ते झोपलं आहे तर मी त्याला घेऊन आलो. वरती कार्यक्रम छान असा चालू आहे पण काय होते
तो वरती झोपला होता, डचकतोय तो. मग म्हटलं चला कारमध्ये घेऊन जाऊ, AC लावू आपण. तर असं खूप कमी वेळा होतं की तो काही करता करताच झोपलाय, नाही तर त्याला झोपी लावायला आम्हाला आमची परीक्षाच असते. तर रात्री 12-1 वाजता त्याला झोपायला. पण आज मस्त कार्यक्रम, एवढा आवाज चालू होता तरी झोपला तो. म्हणलं नाही चला आता याला खाली घेऊन जाऊ, कारण पाऊस पण येतोय थोडा चालू आहे कार्यक्रम. प्रियांका आणि आई एन्जॉय करतायत. झाल्यावर येतील, मग मी जाईल आपलं जेवण वगैरे करायला. मस्त आहे बाळांचं, ही फेज मी मस्त एन्जॉय करतोय आता. मस्त झोपलाय तो. विमान उठलेला आहे अशा पद्धतीने, अर्धा तास झोपलाय. काही एक तर झोपला रे, लगेच खेळायला चालू केले त्यांनी. Doesn't fit me, but I can get away so easy. I was born a misfit, don't go with the cool. सगळं काढलंय माझ्या कानातलं आणि जाऊ दे आता, अनबॉक्सिंग गाडीमध्येच चाललंय मित्रांनो, रिटर्न गिफ्टचं. तेच पॅटर्न चालू आहे वाटतं सगळ्यांचा. काही दुकानवाल्यांना काय टेम्पो वगैरे सापडला काय चौरंगाचा. चला मित्रांनो, ब्लॉग इथंच एंड करू. 11:15 वाजले. ओंकारला त्यांना बसून दिलं. कसं वाटलं व्हिडिओ कमेंट्स करून सांगा. लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. येस, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. झाला, विकेंड संपला.